घरामध्ये एकटी महिला असल्याची संधी साधून महिलांचा विनयभंग करणारा अनोळखी सायको आरोपी निष्पन्न करून जेरबंद. गुन्हे शाखा युनिट 2ची कामगिरी. गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे पाहिजे फरार आरोपितांची माहिती काढत असताना नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत एक अनोळखी इसम मोटारसायकलवर येऊन दुपारच्या सुमारास घरामध्ये घुसून एकटी महिला दिसल्यास तिचा विनयभंग करायचा. सदर घटनेबाबत नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता. सदरचा गुन्हा हा महिलांविषयी अतिसंवेदनशील असल्याने गुन्ह्याच्या घटनास्थळास तात्काळ भेट देऊन आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली असता सदर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक अनोळखी इसम हा काळ्या रंगाची मोटारसायकलवर फिरत असताना दिसला. हाच तपासाचा धागा पकडून सदर अनोळखी इसमाचा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून 2 दिवस अहोरात्र परिश्रम घेऊन जवळपास 75 सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून अनोळखी अज्ञात इसमाचे नाव व पत्ता निष्पन्न केले. संशयित इसम आरोपिताचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस हवालदार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा संजय गांधीनगर उपनगर येथे राहणारा अभिलाष थोरात याने केला असून तो विहितगाव अण्णा गणपती पुलाजवळ येणार आहे अशी बातमी मिळाली. सदरची बातमी मिळताच गुन्हे शाखा युनिट 2चे प्रभारी अधिकारी विहितगाव येथील अण्णा गणपती पुलाजवळ सापळा लावून संशयित आरोपी अभिलाष थोरात यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव अभिलाष अंकुश थोरात वय 35 वर्ष असे सांगितले. त्यास गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या ताब्यातून गुन्हा करतेवेळी वापरलेली 50,000 रुपये किमतीची काळ्या रंगाची होंडा मोटारसायकल जप्त करण्यात आली. तरी आरोपितात जप्त मुद्देमालासह पुढील कारवाई कामी नाशिक रोड पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले. सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, पोलीस हवालदार सुनील आहेर, पोलीस हवालदार प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, पोलीस अंमलदार संतोष सुपेकर अशांनी केलेली आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.